मिलेनियस म्हणजे 90s किड अजून यंग का दिसतात, हे म्हातारे का होत नाहीत? लक्षात घ्या, 30, 35, 40, 45 यांचं वय झालं तरी पण अजून हे यंग वाटतात, एनर्जेटिक वाटतात. याच्या मागे नक्की काय कारण आहे? लक्षात घ्या, ही जी पिढी जन्मली होती ही टेन्शन मध्ये जन्मली नव्हती. यांचं वय आता 30च्या पुढे गेलेले, काही 40च्या पण घरात पोहोचलेले आहेत, तरी पण यंग दिसतात. याच्या मागे खूप सारी कारण आहेत. पहिलं कारण तर लाईफस्टाईल. आधीच्या काळामध्ये जी लाईफस्टाईल होती त्याच्यामध्ये फिटनेस, चालणं, व्यायाम, डाएटकडे लक्ष दिलं जात होतं आणि बाहेरचं खाणं खूप कमी मिळत होतं. स्किन केअर एवढं माहित नव्हतं, पण चेहऱ्यावरती हसू कायम होतं. टेन्शन कमी असल्यामुळे सनस्क्रीनची पण गरज लागत नव्हती, चेहरा असाच खुलला जायचा. बाहेरच्या गेम भरपूर खेळल्या जात होत्या, टाइमपाससाठी भरपूर काही गोष्टी होत्या आणि मैदानी खेळ जास्त होतं. त्याच्यामुळे शरीर त्या पद्धतीने बनलं गेलं होतं आणि त्या शरीराचा आत्ताही फायदा होतो. 30-40च्या वयामध्ये पण चेहऱ्यावरती तसंच तेज कायम आहे आणि स्टाईलला लगेच ते आपलंसं करून घेतात. त्याच्यामुळे वेळेप्रमाणे ते बदलतात, नवीन नवीन स्टाईल ते आपल्यामध्ये आत्मसात करून घेतात. कॉन्फिडन्स लेवल त्यांची खूप हाय आहे. वय कितीही जरी असलं तरी कॉन्फिडन्स यंगच राहतो आणि कॉन्फिडन्सली प्रत्येक गोष्टीचा सामना करत असतात. कारण त्यावेळेस डिप्रेशन, टेन्शन, प्रॉब्लेम ह्या गोष्टी आम्हाला माहितच नव्हत्या. फक्त लाईफ कशी एन्जॉय करायची एवढंच शिकवलं गेलं होतं. लाईट नसताना आम्ही मोबाईल घेऊन बसत नव्हतो. लाईट नसताना फक्त खेळच आम्हाला माहित होतं. लक्षात द्या, एज फक्त या 90s किडसाठी आता नंबर आहे. त्यांच्यासाठी एनर्जी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असते. त्यांची पर्सनॅलिटी चांगली कशी ठेवायची हे त्यांना खूप चांगलं माहित आहे. म्हणून ते अजूनही यंग दिसतायत, अजूनही म्हातारे दिसत नाही. यांच्यामध्ये खूप पेशन्स आहेत आणि त्या पेशन्सचा फायदा त्यांच्या रेग्युलर लाईफमध्ये पण होत असतो आणि ते हॅप्पी राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतात.